हाय, गुड मॉर्निंग, नमस्कार सर्वांना आणि यूट्यूब चॅनलच्या या पहिल्या भागामध्ये सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे। माझं नाव सतीश सुर्वे आणि मी भटकण्यासाठी बदनाम आहे। हा व्हिडिओ करण्याचा एकच कारण की मला नेहमी वाटायचं की माझी जी काही मी लाईफ जगतोय सह्याद्रीमध्ये भटकंती करतोय ती कोणीतरी फिल्म करावी, जर ती केली असती तर किती भारी वाटलं असतं। बट ते प्रॅक्टिकली शक्य नाहीये, म्हणून मी स्वतःच ही संकल्पना म्हणजे ही जी गोष्ट आहे ती मी स्वतःच करायचं ठरवलं। एका व्लॉगच्या माध्यमातून ही लाईफ जी मी भटकतोय, जे मी सुंदर नजारे पाहतोय ते डॉक्युमेंट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। यामागे काही कोणाशी कंपॅरिझन नाहीये, काही कोणाची रेस नाहीये, फक्त जस्ट ही लाईफ डॉक्युमेंट करायची, जेणेकरून आयुष्याच्या 60ला किंवा 70ला मी हे माझे व्लॉग्स पुन्हा पाहिल तेव्हा मला हा पूर्ण जो मी भटकंती केलेली आहे, जे काही मी फिरलो आहे ते मला पुन्हा एकदा आयुष्याची उजळणी म्हणून पाहता येईल, म्हणूनच हा एक प्रयत्न। तर आज आपण एका ठिकाणी सुंदर अशा कॅम्पिंगसाठी चाललेलो आहोत, तर तुम्ही या व्हिडिओमध्ये असेच बनून राहा आणि पुढच्या गप्पा प्रवासात मारूया। या वर्षातील तशी ही पहिलीच भटकंती। मार्चचं रखरखत ऊन ध्यानात घेता कॅम्पिंगच्या प्लॅनवर शिक्कामोर्तब झाला। कॅम्पिंगसाठी लागणाऱ्या सर्व सामानांची टेंट, गॅस, स्लिपिंग बॅग, खाण्याचं सामान यांची आवराआवर करून या एका बॅगमध्ये व्यवस्थित पॅक केले। आईला येतो म्हणत रेल्वे स्टेशनसाठी निघालो। जेमतेम 8:30च्या सुमारास शहाळ स्टेशनला उतरलो। आता इथून पुढचा प्रवास हा सुशांतच्या बाईकवर असणार होता। माळशेज घाट वगैरे साईडचा जर कोणता ट्रेक किंवा भटकंती असेल ना, तर सुशांत जो दादरवरून बाईकवरती येतो तो मला या ठिकाणी पिकअप करतो। तर त्याच रोजच्या पॉईंटवरती मी चाललोय। आता थोडंसं चालत चाललोय। शहाळ ब्रिजच्या पुढे गेल्याच्या नंतर एक चौक लागतो छोटासा, तिथे थोडंसं दुकान वगैरे आहेत, तो म्हटलं तिथे जाऊन वेट करतो त्याचा। बाहेरचं तापमान आणि सुशांतची वाट पाहत एका रसवंतीगृहात ऐन उन्हाळ्यात अमृततुल्य वाटणारा उसाचा रस पीत बसलो। अशा प्रकारे आपला ट्रेक बिडू नंबर 1 या ठिकाणी आलेला आहे। सुशांत सर्व सामान गाडीला व्यवस्थित लागताच रिक्षावाल्या काकांनी सुद्धा जाण्याचा सिग्नल दिला। सुशांत तसा माझा इंस्टाग्रामवरील मित्र। 6-1 वर्षांपूर्वी इंस्टावरील एका फोटोच्या डिस्कशनने आम्हाला चांगले मित्र बनवलं। मग काय, तेव्हापासून सह्याद्रीत एकत्र भटकतोय। आजवर अनेक गडकिल्ले, वॉटरफॉल्स आणि निसर्गाची किमया एकत्र जगलोय आणि अनुभवली। प्रांजली हॉटेलला थांबलोय पिट स्टॉप बिफोर हेडिंग टू द कॅम्प साईट। मिसळ आणि मसाला डोसा मागवलाय। आपले हे एवढे ट्रेक बिडूज सुशांत, रिषभ आणि नरेन, एक जण येतोय अजून मागेच येतो, तो नेहमी लेटच असतो। सो नेहमी आम्ही या साईडचं जर कधी ट्रेक्स केले तर हॉटेल प्रांजली म्हणून आहे, तिकडे थांबत असतो। आणि ट्रेक म्हटलं की मिसळ पाहिजेच। प्रांजलीवर सर्वांच्या गाठीभेटी झाल्या तशा नाश्ता उरकून पुढील प्रवासासाठी निघालो। वेळेचं बंधन नसल्याने आजचा प्रवास अगदीच निवांत होता। वाटेत रस्ता सुंदर असला तरी उन्हाच्या मात्र झळाया बसत होत्या आणि पानगळ झालेल्या झाडांचे दृश्यही काहीसे खास नव्हते। एखाद्या चित्रकाराने त्याच्या कॅनव्हासमधून रंग काढून घ्यावेत असं ते दृश्य। पण हेच दृश्य येत्या 3-4 महिन्यातच पावसाने पूर्णतः बदललेलं असेल। निसर्ग या आयुष्याबद्दलची किती भारी शिकवण देऊन जातो। आज रुखसुख वाटणारं आयुष्य उद्या बहरणार यात मात्र शंका नाही। फक्त गरज आहे ही फेज संयमाने पार पाडण्याची। आणि मग घाट रस्ता चढू लागलो तसा मूवी मधल्या मेन कैरेक्टरचा फील येऊ लागला। मुझे लाइफ में वाइब चाहिए, जीना है मुझे जिंदगी को अपनी तरह से, हर लम्हे को जी भर के, ताकि कल को जब पलट के पीछे देखूं तो कहूं वाह यार, जिंदगी तो जी है तूने, जी भर के। घाट चढून आलो तसं एक छोटासा ब्रेक घेतला। थंडगार काकडी आणि लिंबू सरबताने जणू आत्मा सुखावला। अरे ऊन रे, भरपूर जानेवारीत कसलं ऊन मला। माळशेज घाट क्रॉस केलाय आणि ब्लू डेक पाशी जेवायला आलोय हॉटेलवरती। भूक लागली म्हणून, पण पोरांचं उन्हाने
आणि बाईक राईडने एवढे त्रस्त झालेत, डायरेक्ट येऊन हॉटेलच्या बाहेरच बसलेत. बाकी हे हॉटेल खूप मस्त आहे. समोर असं मस्त व्ह्यू आहे पिंपळगाव जोगाचा. आणि इथे ब्लू डेक हॉटेल आहे. व्हिडिओज फोटोज काढले पाहिजे की नाही मेमरीज फिरल्याच्या. काय रिषभ, हे हॉटेल पाहताना तसं महागडच वाटतं पण रिझनेबल आहे आणि वर्थ इट सुद्धा. आणि इथला नजारा तर तुम्ही पाहतच आहात. आळस झटकून फ्रेश झालो आणि या सुंदर सह्याद्रीमय नजाऱ्यासोबत जेवणाचा पुरेपूर आनंद घेतला. जेवण पोटात पाडलं तसं आणखीनच सुस्तावलो आणि आज झाडाच्या सावलीत झोपड्यामध्ये काही क्षण विसावलो. चला गाईस, जायचं आपल्याला. हे चला निघा. महाराष्ट्रातील आवडीच्या जागांपैकी ही माझ्या सर्वात जास्त आवडीची जागा. चहूबाजूंनी पसरलेली सह्याद्रीची डोंगर रांग आणि हा अजस्त्र असा पसरलेला पिंपळगाव जोगाचा जलाशय. काहीतरी सुंदर वाइब आहे या जागेची. आणि जर का तुम्ही कधी पावसाळ्यात या ठिकाणी आलात तर प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. हवा के साथ साथ घटा के संग संग ओ साथी चल, मुझे लेके साथ चल तू, यूं ही दिन रात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू, ओ साथी चल, मुझे लेके साथ चल तू, यूं ही दिन रात चल तू, संभल मेरे साथ चल तू. नागेश्वराच्या मंदिरापाशी आलो. तोंड हातपाय धुवून फ्रेश झालो. गाडीवर डोळ्यात काहीतरी गेलं म्हणून आय ड्रॉप टाकला. बंद कर. खिरीश्वर गावातील हे नागेश्वराचं मंदिर जणू मूर्तिकलेचा प्राचीन ठेवाच. मंदिराच्या परिसरात अनेक शिवलिंग पाहायला मिळतात. प्रवेशद्वारात नंदी आणि गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती, तर आतील गर्भालयात महादेवाच्या शिवलिंगाचं दर्शन होतं. मंदिरातील प्रामुख्याने आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे गर्भद्वाराच्या वरच्या बाजूला कोरलेलं भगवान विष्णूंचं शेष नागावरील शिल्प. त्या शिल्पाला निरखून पाहिल्यास या ब्रह्मांडाचं सार समजतं. तसेच मंदिराच्या वरच्या बाजूला देवसभेच्या कोरीव शिल्पाचा अद्भुत नमुना पाहायला मिळतो. तिथल्या आजोबांशी बोलताना समजलं की हरिश्चंद्रगडावर उगम पावणाऱ्या मंगळगंगेचं पाणी खाली काळू नदीला येऊन मिळतं आणि ही काळू नदी पुढे अजस्त्र रूपात उंच कड्यावरून कोसळत उल्हास नदीला आणि ही उल्हास नदी पुढे जाऊन भातसा नदीला मिळते. एकूणात काय तर पुणे जिल्ह्यात पडणारा हा पाऊस अख्ख्या मुंबईची तहान भागवतो. हा आवाज कानावर पडला आणि पोरांना उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला मिळणाऱ्या गारीगारवाल्याची आठवण झाली. एक वेळ अवश्य भेट द्या मयूर आईस कॅन्डी ओतूर. तेव्हा एक बार अवश्य भेट द्या मयूर आईस कॅन्डी ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. उन्हाळ्यात हवाय थंडावा जीवाला, हवाय गारवा तर जरूर या आणि मजा लुटा. मयूर आईस कॅन्डी ओतूर. दुसरं कोणतं अजून फ्लेवर मयूर आईस कॅन्डी ओतूर. कसं आहे नरेन? कुणाची हौस कुणाची मौज. पिस्ता कॅन्डी. सूर्यनारायण अस्ताला निघाले तसे आम्ही आमचा मोर्चा कॅम्पिंगच्या जागेच्या शोधात काढला आणि वाटेत आम्हाला एक पाहुणा दिसला. फॉक्स काय असतं? फॉक्स कोल्हा असतो. हे भाई मग आपण जिथे कॅम्पिंग करत तिथं नाही यावं यांनी. आताच आम्ही फॉक्स बघितलाय. काय बघितलं? जॅकेल आणि फॉक्स मध्ये काय फरक आहे? लांडगा वुल्फ. पाटील काय नव्हतं? लांडगा मोठा असतो रे. हा कुत्रा एवढा आहे. अरे हा कुत्रा हा एवढाच राहतो. कुत्रा सारखाच असतो. रानटी कुत्रा.
डॅमच्या इथे आलोय, पण कॅम्पिंगसाठी जागा शोधतोय गुगलवरती. हा समोर सुंदर असा डॅम आहे, कॅम्पिंगसाठी चांगली जागा शोधतोय. अशक्य सुंदर सह्याद्री. गावातील पोरांनी विचारपूस करत कॅम्पिंगसाठी भारी जागा दाखवून दिली. सुंदर असं सनसेट इकडे होतं आणि हे बाईक रायडर आपल्या गाडीचे फोटो काढताना. मस्त लँडस्केप आहे पुढे. इथे चारी साईडनी मस्तपैकी डोंगर रांग आहे हरिश्चंद्रगडाची आणि हे बॅकवॉटर धरणाचं. व्यस्त अशा या आयुष्यात जेव्हा स्वतःसाठी वेळ देता येत नाही तेव्हा मी स्वतःला या ओळी सांगत असतो. तुम्हारा भी तो मन करता होगा उड़ जाने का, खो जाने का, नदियों से, पंछियों से, जंगलों से और हो जाने का एक इन पहाड़ों से. तुम भी तो ऑफिस में बैठे खोए रहते होगे कि कब जाना होगा अगली बार. जहाँ दिल बसा है, जहाँ घर से दूर एक घर लगता है, जहाँ तारे आकाश में टिमटिमाते हैं, जहाँ फिर आने का वादा किसी चौखट पर छोड़ आए थे. तो लौट क्यों नहीं जाते, क्यों रुके हो, पैसे थोड़े और कमाने हैं. सोचते हो पास अभी बहुत जमाने हैं, पर कब क्या पता आखिरी जमाना आ जाए और वो वादा चौखट के पास ही खो जाए. तो अब रुको मत लौट जाओ, तो अब रुको मत लौट जाओ, कि वो पहाड़ तुम्हारी राह देख रहे हैं, कि वो पहाड़ तुम्हारी राह देख रहे हैं. कॅम्प साईडला पोहोचलोय आता आम्ही आणि एकदम सुंदर असं दृश्य आहे. चारी साईडला एका साईडला पूर्ण डोंगर रांग आहे, समोर डॅमचं बॅकवॉटर आहे आणि मध्ये आमचा कॅम्प आहे. खूप भारी वाटतंय, म्हणजे एकदम सुंदर आहे. सनसेटला फोटोशूट झाल्यावर टेंट पिच केला आणि चहा बनवायला घेतला. जेव्हा सनलाईट असते किंवा कोणतीही नॉर्मल लाईट असते ती तो ॲब्झॉर्ब करतो हा स्टोन आणि रात्रीचं नाईटमध्ये ग्लो करतो. समुद्रामध्ये अलगाईचं ते चमकणं असतं किंवा इंद्रवज्र असतं, इंद्रधनुष्य असतं किंवा नाईटमध्ये मिल्की वे असतो. सो मला याबद्दल खूप असं म्हणजे आकर्षण आहे की म्हणजे वाव, दिस इज समथिंग लाईक मिरॅकल लाईक. सो मला हे जेव्हा मी पेंडंट पाहिलेलं तेव्हा मला ते पाहून म्हणजे नेचरशी असं कनेक्ट फील होतं. हा ग्लो करतोय नाईटमध्ये. आता सध्या थोडा मूनलाईट आहे त्यामुळे थोडं त्याचा कमी आहे ग्लोनेस. यावेळी जेवण बनवायचा कंटाळाच केला. सर्व जेवण हॉटेलमधूनच पार्सल कॅरी केलं. आज जेवणामध्ये काय काय नगर दाल खिचड़ी है, पनीर चिल्ली है, पुलाव, पनीर पुलाव विथ कोक. तासभर चाललेल्या धूर आणि हवेच्या पोरांच्या कसरतीनंतर शेकोटीने पेटण्याचा निर्णय घेतला. आज या ठिकाणी आमचे परम मित्र श्री कायच नाव सुरेश पाटील यांचा वाढदिवस आहे. तरी या कॅम्पिंगच्या मुहूर्तावर त्यांचा वाढदिवस आम्ही एका छोट्याशा पॅनकेकने कट करून त्यांच्या भावी आयुष्याला आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलेलो आहोत. शेकोटी कॅम्पिंग आणि वाढदिवस. हाय, गुड मॉर्निंग. 6:30 झालेत आणि उठलो आम्ही आता. माझ्या मागे इकडे सनराईज होणार आहे, त्याचे येलो शेड्स येतातच आणि इकडे मागच्या साईडला टेंट्स दिसत असतील, तिथे कॅम्प होता आमचा. व्यस्त आयुष्यातून वेळ काढून शहरापासून दूर
तळ्याकाठी ठोकलेला तंबू, 4 मित्र, शेकोटीभोवतीची मैफिल, कुठे जाण्या येण्याची घाई नाही, माणसांची गर्दी नाही, सकाळी अलार्मशिवाय आलेली जाग, हवेत पसरलेली गुलाबी थंडी, हे एरवी शहरात कुठे मिळतं अनुभवायला. एकंदरीत काय तर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या रंगीबेरंगी छटांनी आयुष्य रंगून टाकायचं इतकंच. पहिल्यांदा चंद्रावर पहिल्यांदा गेल्यासारखं सांगतोय सावत्र भाऊ आमच्यासाठी तो मोठा चमत्कारच आहे, नाही तेव्हा तो झोपलेलाच असतो. अरे मी मध्येच झोपलेलो. मध्ये झोप लागली यांचे चाललेल्या गोष्टी जाग आली मला. एव्हरेस्ट चाललोय आणि हा लगेच तुला काय वाटतं पहिलं पाहिजे की नाही एव्हरेस्ट. कॅम्प केलेली जागा अनभांडी साफ केली. आणलेल्या रक्सॅक सोबत अनुभवाचं आठवणींचं एक गाठोडं बांधून आम्ही परतीला निघालो, ज्यातील आठवणी, किस्से, हसी मजाक न जाणे कित्येक वर्ष सोबत राहतील. जाताना वाटेत नाळ2 चित्रपटाची शूटिंग झालेलं गाव लागलं. आम्हाला फक्त चित्रपटातलं गाव पाहायला आलेलं पाहून गावकऱ्यांना कौतुक वाटलं आणि चक्क जेवणाचा आग्रह केला. खंडेराव, आज जग कितीही पुढे गेलेलं असलं तरी माणुसकीने ओतप्रोत असलेली माणसं फक्त सह्याद्रीतच पाहायला मिळतात बघ. हे चिमुरडे सुंदर अशी लग्नाची वेशभूषा करून वाजत गाजत गावभर मिरवत होते. गावाकडे आजही सण उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करताना पाहायला मिळालं. पुढे या चिमुकल्यांच्या टोलनाक्यावर टोल फाडला आणि त्यांना शुभेच्छा देत घराकडे मार्गस्थ झालो. हॅपी होळी. आता मीच माझा कॅन्डिडेट कसा काढायचा. जल्दी या और जहाँ मिलना है मिलिए. वापस मत मिल गया टोपते ना परत येऊ नको. बाकीचे बोलतील पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू, पाटील बोलतील पुढच्या कॅम्पिंगला भेटू. जावा मेसेज करा पोहोचल्यावर. शरीर थकलं असलं तरी मन मात्र येत्या कित्येक आठवड्यांसाठी लागणारी ऊर्जा आणि शांतता घेऊन मागे परततंय. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन गोष्टीसह, एका नवीन प्रवासात. तोवर जगत राहा, फिरत राहा, आयुष्याचा महोत्सव करत राहा. लाईफ इज एन्जॉय.